हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती। तर चला, लास्ट लेक्चर्समध्ये आपण वर्क डन रिलेटेड गोष्टी शिकलो होतो आणि वर्क डन रिलेटेड तुम्हाला सांगितलंही होतं की प्रोसेसेसमध्ये कसं प्रोसीड करायचं। वर्क डन आपण ग्राफ जर आला तर कसं फाइंड करतो। जर पीव्ही ग्राफ, प्रेशर व्हॉल्यूम ग्राफ जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याचा एरिया तुम्ही फाइंड केला की आपल्याला वर्क डन मिळतो। त्याचा एरिया फाइंड केला तर आपल्याला काय मिळतो, वर्क डन मिळतो। आणि लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारला होता एक क्वेश्चन असा होता की एक सर्कल ड्रॉ केला होता मी, दिसायला सर्कल होता आणि विचारलं होतं की हा कोणता शेप आहे तुम्ही सांगायचं आहे मला, ठीक आहे। तर होप सो तुमचं उत्तर बरोबर असणार। ॲक्च्युली तो शेप होता इलिप्स। कोणता शेप होता तो? इलिप्स। का बरं इलिप्स, का नाही, एक क्वेश्चन आहे टेक्स्टबुक एक्सरसाइजचा, तो बघूयात तेव्हा सांगेल तुम्हाला। वर्क डनचा तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आता एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे। पीव्ही ग्राफ असेल तर एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे वर्क डनसाठी, ठीक आहे। तर चला पुढे जाऊया आपण। आता थोडंसं लक्ष द्या, इकडं फोकस असू द्या। एक क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेतोय, नीटचा क्वेश्चन आहे, ठीक आहे। क्वेश्चन लिहितो मी, अ सिस्टीम चेंजेस फ्रॉम, लिहून घ्या क्वेश्चन। A system changes from P1, V1 to P2, V2. P1, V1, P2, V2 as shown. Find the work done during process. या प्रोसेसमध्ये किती वर्क डन होणार आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं। आता एक सिंपलशी गोष्ट सांगू का तुम्हाला ट्रॅपेझियम, ट्रायंगल, रेक्टँगल आणि इलिप्स यांचे एरियाचे फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे, ठीक आहे। आता व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब, ठीक आहे। हे युनिट पण इम्पॉर्टंट असतं बरं का। व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब आणि प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे। आता याच्या व्हॅल्यूज लिहितो मी, ज्या दिलेल्या होत्या तुम्हाला क्वेश्चनमध्ये, 1 2 3 4 आणि हे 5, ठीक आहे। 1 2 3 4 आणि हे 5, ठीक आहे। आता ही जी प्रोसेस आहे ना, ॲरो खूप इम्पॉर्टंट आहे। ॲरो हा ए पॉईंट आहे आणि ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे P1, V1 आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे P2, V2। आता काल सर तुम्ही सांगितलं होतं, मग काल म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की जे साइन कन्व्हेन्शन वगैरे असतात ते सायक्लिक प्रोसेससाठी होते। आता ही सायक्लिक प्रोसेस नाही आहे। सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस जिथून सुरू होणार तिथंच जाऊन ती संपणार। तर ही इथून सुरू झाली आणि इथं संपली, सायक्लिक नाही आहे, ठीक आहे। तर आता याचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वर्क डन फाइंड करायचं। तर याचं वर्क डन म्हणजे तुम्हाला हा एरिया कॅल्क्युलेट करावा लागणार, आता हा एरिया कॅल्क्युलेट करणं सोपं आहे। दोन गोष्टी आहे तुमच्यासाठी, मी तुम्हाला इझीवाला ऑप्शन सांगतो। सिम्पली तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, तुम्ही याला असं डिवाइड करून टाका। असं डिवाइड करून वरती ट्रायंगल दिसतोय आणि खाली रेक्टँगल दिसतोय, तो ऑब्व्हियसली एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला माहिती असणार, एरिया ऑफ रेक्टँगल पण तुम्हाला माहिती असणार। तर ट्रायंगल आणि रेक्टँगलचा वेगवेगळा एरिया कॅल्क्युलेट करा आणि नंतर त्याला ॲड करून टाका। मी तुम्हाला ट्रॅपेझियमनी सांगणार आहे। हा शेप ट्रॅपेझियम बनतोय, जे मी शेड केलं आहे ना ते शेडेड पोर्शन ट्रॅपेझियम आहे, ठीक आहे। तर वर्क डन कॅल्क्युलेशन करणं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम। व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, वी हॅव टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रॅपेझियम। क्या करना है, एरिया ऑफ ट्रॅपेझियम। आता लक्ष द्या, एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू देअर डिफरन्स, ठीक आहे। होप सो लक्षात असणार। आता काय करायचं, नसेल जरी लक्षात नाही, एक ट्रिक सांगतो तुम्हाला। थर्मोमध्ये याच्या व्यतिरिक्त ट्रॅपेझियममध्ये अजून काही व्हरायटी येत नाही। हाफ इंटू ज्या दोन व्हॅल्यूज आहे ना, ए आणि बी पॉईंटवरती जे दोन पॉईंट्स आहेत एक्स्ट्रीम तुमचे, त्याच्यावरच्या प्रेशरच्या व्हॅल्यूज ॲड करून टाका। सिम्पल, ए वरती प्रेशर किती आहे, ए वरती प्रेशर 1 आहे आणि बी वरती प्रेशर किती आहे, बी वरती प्रेशर 5 आहे। तर इथं मी लिहून टाकणार 1 + 5, ठीक आहे। आणि राहिलं काय, आता प्रेशरचं काम झालं, व्हॉल्यूम पण तर असणार। तर व्हॉल्यूममध्ये हा डिफरन्स किती येते बघायचं, 1 पासून 5 पर्यंत व्हॉल्यूम जात आहे। पहिली गोष्ट, आता व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, इथं लक्षात राहू द्या, व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणून आपलं वर्क डन पॉझिटिव्ह येणार। व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणून वर्क डन पॉझिटिव्ह येणार, साइन कन्व्हेन्शनमध्ये सांगितलंय। व्हॉल्यूमचा डिफरन्स घेऊन टाकायचा इंटू 4, तर हे 5 + 1 6, 6 × 4 24, 24 डिवाइड बाय 2 12,
जूल. संपला आन्सर. अरे संपलं रे, एकाच सेकंदात क्वेश्चन संपला. हे तर क्वेश्चन लिहिण्यात वेळ गेला, कळालं असणार तुम्हाला. आता चला, तुम्ही ट्रायंगल रेक्टँगल करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता, तुमचा आन्सर हेच मिळणार, फक्त कॅल्क्युलेशन बरोबर करा. ठीक आहे, चला नेक्स्ट एक अजून क्वेश्चन बघूया, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. फाइंड वर्क डन. दिल ने पुकारा अब तो चलिया आंखें शबनम की बूंद बरसती है मौसम इशा है अब तो चलिया. बाहें डाले बाहें बाहें बाहों का जैसे हाँ हुआ हमारा मैंने ठीक आहे, झाली माझी डायग्राम. ठीक आहे, इतकी डायग्राम आहे माझी आणि हे ॲरोज दिलेले आहेत बघा. आता नीट लक्ष द्या. आता ही सायक्लिक प्रोसेस आहे. आता ही सायक्लिक प्रोसेस आहे ज्यात आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. लक्ष द्या, आपल्याला पूर्ण अंडरचा एरिया नाही पाहिजे. आता आपल्याला फक्त हा इतका एरिया पाहिजे जो शेप तुम्हाला दिसतोय. कोणता शेप दिसतोय बाळांनो? हा तुम्हाला ट्रायंगल दिसतोय. तर आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे ना. वर्क डन म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. इथं बाकी काहीच नाही करायचं. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. लक्ष द्या, युनिट कोणतंच कन्वर्ट करायची गरज नाही आहे, कारण की हे मीटर क्यूब आणि ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर स्टँडर्ड युनिट आहे. दुसरी गोष्ट, पी व्ही ग्राफ दिलेला आहे. साइन कन्व्हेन्शन लक्षात असेल. पी व्ही ग्राफ दिलेला आहे आणि क्लॉकवाईज प्रोसेस आहे. पी व्ही ग्राफ आहे आणि क्लॉकवाईज प्रोसेस आहे. तर तुमचं जे वर्क डन असणार ना, तर ते वर्क डन तुमचं पॉझिटिव्ह असणार. कसं असणार? वर्क डन तुमचं पॉझिटिव्ह असणार, लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर बेस किती आहे? हा तुमचा बेस आहे. किती आहे? आता बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे बरं का. आणि इथं जी व्हॅल्यू आहे ते 6 आणि 8च्या मध्ये आहे, तर इथं 100% 7 असणार. तर 2 to 7 जात आहे, म्हणजे बेस झाला किती? बेस झाला किती? 5 झाला ना. तर बेस झाला 5 इंटू हाईट किती असणार? हाईट, ही हाईट कुठून कुठं जाते बघा, हे 2 पासनं जाती हे 6 पर्यंत. 2 to 6 जाते. 2 to 6 म्हणजे 4 जाते. तर 5 4 20 आणि 20/2 10 जूल इज द आन्सर. 10 जूल इज द आन्सर. होप्सो तुम्हाला हे कळालं असणार, 100% कळालं असणार आहे, काही डाऊट नसणार याच्यात. तुम्हाला दोन्ही क्वेश्चन्स क्लिअर आहेत. ठीक आहे, तर आता आपण अजून क्वेश्चन्स बघूया. ह्या क्वेश्चनची कमी नाही करणार आहे, आता टेक्स्टबुक एक्सरसाइज मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता. याला मी इलिप्स म्हणतो, सर्कल नाही म्हणत, लक्षात ठेवायचं. याला प्रत्येक वेळेस इलिप्सच म्हणायचं. कोणत्या बुकमध्ये जरी सर्कल दिलेलं असलं चुकून, तरी त्याला सर्कल नाही म्हणायचं. रिझन सांगतो, एकदम फॅक्ट आहे. आवडलं तर कमेंट करा. ठीक आहे, प्रेशर आहे इथं. मला सांगा, प्रेशरची व्हॅल्यू समजा 10 आहे, 10 पास्कल आहे समजा. ठीक आहे, इकडची साईड, आणि इकडचं व्हॉल्यूम आहे 10 मीटर क्यूब. आता तुम्हाला काय वाटतं, अरे हे 10 आहे, पण 10 सर्कल झाला. अरे सर्कल होऊच शकत नाही. मला सांगा, 10 पास्कल आणि 10 मीटर क्यूब हे सेम असू शकता का? कधीच सेम नसू शकता, कधीच नाही. प्रेशर आणि व्हॉल्यूमला कसं इक्वेट करू शकता? नाही होणार, शक्यच नाही. ठीक आहे, शक्यच नाही. तर आता आपण याला काय करायचं, हायपोथेटिकल थर्मोडायनामिक सायकल इज शोन इन द फिगर. कॅल्क्युलेट द वर्क डन इन 25 सायकल. म्हणजे ह्या अशा 25 सायकल फिरणार आहे, 25 सायकल. अरे आधी एकदा तर कॅल्क्युलेट करू, एकदा कॅल्क्युलेट करून 25 ने मल्टिप्लाय करून टाकू त्याला. आता नीट लक्ष द्या. आपल्याला हा इलिप्स आहे, लक्षात ठेवा. एरिया ऑफ इलिप्सचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल नसेल, मी लिहितोय. एरिया ऑफ इलिप्सचा फॉर्म्युला आहे पाय ए बी. काय फॉर्म्युला आहे? पाय ए बी. आता ए बी म्हणजे काय असतं? इलिप्स म्हणजे ॲक्च्युली दिसायला हा इलिप्स नाही आहे, बट इलिप्स कसा असतो? सेमी मेजर सेमी मायनर ॲक्सिस असतात. तर समजा हा जर सेंटर झाला, तर ह्या ॲक्सिसच्या रेडियसला मी ए म्हणतो आणि ह्या ॲक्सिसच्या रेडियसला मी बी म्हणतो. ठीक आहे, तुम्ही कशालाही ए बी म्हणा, फरक नाही पडत. ओके, ठीक आहे. एरिया कॅल्क्युलेट करूया आता. पाय तसंच राहू द्या. एची व्हॅल्यू बघा बरं, एची व्हॅल्यू 4 पासून 6 पर्यंत जाते, म्हणजे किती? 2. आणि हे 10⁻³ मीटर क्यूब दिलं आहे, म्हणजे 2 × 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे, इंटू बीची व्हॅल्यू बघा बरं,
बी इथनं 6 पासनं जात आहे बघा, 6 पासनं 11 पर्यंत जात आहे. तर 6 पासनं 11 पर्यंत म्हणजे 5 × 10⁵. हे कुठून आलं सर? अरे हे बघत जा, इथं दिलेली आहे व्हॅल्यू. ठीक आहे, आता याला कॅल्क्युलेट करून घेऊ. 5 2 जा 10, पाय × 10 × 10⁻³ और 5 किती झालं ते 2 झालं. ठीक आहे, तर हे 10⁻² आणि ते 10⁻³ म्हणजे 1000 पाय. किती झालं? 1000 पाय. हा तुमचा एरिया झाला. बट काय आहे ना की हे एरिया म्हणजेच तुमचं वर्क डन होतं, जूलमध्ये येणार. पण हे एक सायकलमध्ये आहे हो. हे किती सायकल्समध्ये? एक सायकलमध्ये. त्यांनी किती सायकल्समध्ये विचारलंय? त्यांनी 25 सायकलमध्ये विचारलंय. तर मी इथं लिहितो टोटल वर्क डन इन 25 सायकल्स. तर हे होऊन जाणार आपलं 25 × 1000 पाय जूल. ठीक आहे, तर याला आपण लिहू शकतो. तुम्ही याला कॅल्क्युलेशनसुद्धा करू शकता. 25 × 1000 × 3.14. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचं जर झालं 2 0 1 पॉईंट कॅन्सल, 314. 25 × 314 करू शकतो आपण. 25 4 जा 100, एक 0 बाकी बरं का इथं. 25 1 जा 25 प्लस ते 1, ते प्लस 1 नाही, 1 नाही ते 1 नाही ते 10. ठीक आहे, 25 1 जा 25 आणि ते 10 35 3 आणि हे झालं 78. तर हे झालं तुमचं 78500 जूल, किंवा याला किलो जूलमध्ये लिहायचं आहे तर 78.5 किलो जूल. संपला विषय. हा तुमचा झाला क्वेश्चन. आता टेक्स्टबुकमध्ये मला माहीत नाही की कसं सॉल्व्ह करून दिलं आहे याला, बट मी तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व्ह करून दिलं आहे पूर्ण. ठीक आहे, सो होप सो कळालं असेल. रिझन कळालं असणार की इलिप्स का बरं नाही आहे, सर्कल का बरं नाही आहे, इलिप्स का बरं आहे, कळालं रिझन. चला नेक्स्ट क्वेश्चन. अरे वा, अजून एक क्वेश्चन. चला, अ सिस्टीम इज टेकन टू इट्स. अच्छा, मागं सर प्लस मायनसचं बोलले नाही, त्यांनी ॲरो पण दिला नाही. काहीच दिला नाही तर मग प्लसच ॲज्युम करावं लागतं. ॲरो दिला असता तर मग आपण कन्सिडर केलं असतं प्लस मायनस काय घ्यायचं तर. ठीक आहे, चला. अ सिस्टीम इज टेकन टू इट्स फायनल स्टेट फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट इन हायपोथेटिकल पाथ्स. आहेत. कॅल्क्युलेट दी वर्क डन इन ईच केस. प्रत्येक केसमध्ये वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. वा बेटा वा. वर्क डन इन ऑल केसेस. आणि मग मी तुम्हाला आहे ना एक क्रॉस मेथड सुद्धा सांगेल की कसं कॅल्क्युलेट करायचं ओव्हरऑल जर असतं तर. ठीक आहे, आता किती प्रोसेसेस आहे? AB BC CD D आहे. मी आधी AB प्रोसेसवर जातो. वर्क डनचा काय फॉर्म्युला बाळांनो आपला? वर्क डन इज इक्वल्स टू P × ΔV. आणि तसंही ग्राफवर अजून डिस्कशन करतच नाही आहे मी. ठीक आहे, AB प्रोसेस बघा बरं. AB प्रोसेसच्या अंडर एरिया कॅल्क्युलेट करा. बघायचं का तुम्हाला? ह्याच्याने नाही जायचं का आपल्याला? एरियाने जाऊ आपण, फॉर्म्युल्याने नाही जायचं. चला, नाही जायचं आम्हाला फॉर्म्युल्याने. वर्क डन इन AB, एरिया अंडर AB कर्व. AB कर्वच्या अंडर एरिया कसा आहे? आता मी नीट लिहितोय, एकदम आरामात सांगतोय बघा. AB कर्वच्या अंडरचा एरिया हा झाला. सर हे पण का? हां, पूर्ण ABच्या अंडर. आता बाकी प्रोसेसचा विचारच करू नका. ABच्या अंडर एरिया कसा येईल बरोबर? आता व्हॉल्यूम आहे ना, 1 लिटर म्हणजे किती मीटर क्यूब असतं? 10⁻³ मीटर क्यूब असतं. ही गोष्ट विसरू नका. ठीक आहे, आणि इकडं प्रेशर आहे. हा एरिया म्हणजे रेक्टँगल झाला. आणि रेक्टँगल म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रीथ. काय करायचं? लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ किती घेतली मी? 4 घेतली. आणि ब्रीथ किती घ्यायची? 6 घ्यायची. तर लेंथ घेतली 4 × 10⁻³ केलं आणि इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रीथ 6 घेतली, 6 × 10⁵. करा कॅल्क्युलेशन. 24 × 10⁻² जूल. आणि हे पॉझिटिव्ह येणार. का बरं पॉझिटिव्ह? याच्यासाठी की व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे ना, म्हणून पॉझिटिव्ह घेतलं. ठीक आहे, चला, हे झालं तुमचं पहिल्या प्रोसेसचं. नेक्स्ट BC प्रोसेस बघा बरं. अरे यार सर, BC प्रोसेसमध्ये थोडीशी गडबड वाटते. काय गडबड माहिती का तुम्हाला? BC प्रोसेसमध्ये काय गडबड आहे ते सांगतो तुम्हाला. BC प्रोसेस जी दिसतीये तुम्हाला, याच्या वरतून जर बघितलं टॉर्च लावून तर एरिया खाली काय येईल? याच्या अंडर, फक्त BC प्रोसेसच्या अंडरचा एरिया पॉईंट येईल. आणि पॉईंट म्हणजे झिरो एरिया. पॉईंट म्हणजे झिरो एरिया रे बाबा. पॉईंट म्हणजे किती? 0 एरिया. अरे बा, पॉईंट म्हणजे 0 एरिया. हां, अरे ती आयसोकोरिक प्रोसेस आहे. नेक्स्ट 1-2 लेक्चरमध्ये नक्की प्रोसेसवर जाऊ तर अजून क्लिअरिटी येईल. तर हे 0 जूल
अरे बापरे. अच्छा मग बी सीचं असं आहे तर डी एचं पण असंच असणार. सेम सेम सेम, काहीच नाही, डी ए लिहून टाकू लगेच. आपल्याला थोडी सिक्वेन्सची घेणं देणं, आपल्याला सगळे आन्सर आले तर बस झालं ना. डी एचा पण 0, कारण डी एच्या पण अंडर एरिया काय, डी एच्या पण अंडर एरिया 0 आहे. ठीक आहे. आता 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 येईल खरी मजा, सी डी प्रोसेस. सी डी प्रोसेसच्या खाली अंडर हा एरिया येतो. तेवढा एरिया लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ किती आहे, लेंथ तर 4च आहे ना आपली, इंटू 10⁻³ कन्वर्जनसाठी, इंटू ब्रीथ किती आहे, हे 2 आहे ना, बघा ना, हाईट 2 आहे ना, 2 × 10⁻⁵. आता ह्याचं जे आन्सर आहे ना ते मी लिहितोय, आन्सर लिहिणार 8 × 10⁻² जूल, पण हे आन्सर मी निगेटिव्ह लिहिणार. आता तुम्हाला कळालं असणार मी आन्सर निगेटिव्ह का लिहिलं आहे. सांगता कोणी, अरे सांगता का कोणी. व्हॉल्यूम कमी होत आहे ना गाड्या, व्हॉल्यूम कमी होत आहे ना. व्हॉल्यूम कमी झालं तर काय होत असतं, अरे व्हॉल्यूम कमी झालं तर वर्कडन निगेटिव्ह येत असतं. तर आता आपल्याला प्रत्येक 4ही प्रोसेसमध्ये आपण वर्कडन कॅल्क्युलेट केलं आहे. आपला क्वेश्चन झाला आहे सॉल्व. ठीक आहे. आता जर टोटल वर्कडन विचारलं असतं तर टोटल वर्कडनमध्ये काय केलं असतं, मी या सगळ्या व्हॅल्यू ॲड केल्या असत्या. 24 × 10⁻² प्लस दुसऱ्या प्रोसेसमध्ये 0 प्लस तिसऱ्या प्रोसेसमध्ये -8 × 10⁻² जूल, जूल नाही घ्यायचं, प्लस 0. हे कॅल्क्युलेशन केलं तर हे मायनस आहे ना, 24 - 8 16 × 10⁻² जूल. किती आलं, 16 × 10⁻² जूल. जर आपल्याला म्हटले असते की पूर्ण ओव्हरऑल काढायचे तर हे आपलं आन्सर असलं असतं. बाकी आपले 4 आन्सर तर आधीच आलेत. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, इकडे लिहून देतो ट्रिक साईडला. जर ओव्हरऑल वर्कडन सांगितलं असतं तर आपण असं गदड्यासारखं प्रत्येक प्रोसेसचं वर्कडन नसतं काढलं. ओव्हरऑल वर्कडनसाठी आपण डायरेक्ट हा एरिया घेऊन टाकला असतं. सर मॅच झालं नाही तर मग काय करायचं, 100% मॅच होणार, 100% मॅच होणार. वर्कडन टोटल जर काढायचा असता तर एरिया कोणाचा घ्यायचा, हा रेक्टँगलचा एरिया घेणार आहे बाबा, रेक्टँगलचा एरिया. लेंथ इंटू ब्रीथ, तर डायरेक्ट लेंथ किती आहे, लेंथ किती आहे 4 × 10⁻³ इंटू ब्रीथ किती आहे, हे पण 4 आहे, 4 × 10⁻⁵, 4 × 10⁻⁴ अरे 4 × 10⁻⁴ वर्कडन टोटल जर विचारलं असतं तर लेंथ किती घेतली मी, 4 × 10⁻³ बरोबर. इंटू काय घेणार, ही हाईट घेणार, ही पण किती असणार, 4 × 10⁻⁵ असणार. 4 4 चा किती, 16 -3 + 5 2, 16 × 10⁻² जूल. काय लिहिलं मी इथं, चला पुढे जाऊयात. जबरदस्त. हा क्वेश्चन प्रत्येक कोचिंग कोणती असू द्या मॉड्यूलमध्ये असतो, नीट JEEच्या प्रत्येक. आता काय म्हटलंय बघा याच्यात, क्वेश्चन सिंपल आहे. असं हे काय वेगळं दिलंय बरं का, मी सांगतो, नीट एक्सप्लेन करतो. PV ग्राफ दिलाय तुम्हाला आणि 3 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, प्रोसेस नंबर 1, प्रोसेस नंबर 2 आणि प्रोसेस नंबर 3. आता तसं बघायला गेलं तिन्हीमध्ये पण व्हॉल्यूम वाढतंय. ठीक आहे, तिन्हीमध्ये पण व्हॉल्यूम वाढतंय. अन आयडियल गॅस ऑफ मास M इज इन द स्टेट ए स्टेटमध्ये होता, गोज टू अनदर स्टेट B व्हाया 3 डिफरंट प्रोसेसेस, 3 प्रोसेसनी जातोय. इफ Q1 Q2 Q3 डिनोट हीट ॲब्झॉर्ब अलॉंग द पाथ्स 1 2 3, देन Q1 Q2 Q3 कम्पेअर करायचं आहे. आता मला सांगा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय असतो, ΔQ = ΔU + W. आता ΔU सर 0 म्हटले होते का तुम्ही, हो सायक्लिकसाठी म्हटलं होतं, हे सायक्लिक नाही आहे. अरे सर बंद होते ना, अरे एकच प्रोसेस असली ती फिरून परत तिथं आली पाहिजे. हे इथून इथं जात आहे, ही कुठून सायक्लिक झाली, हे जातं इथून, हे जातं इथून, हे जातं इथून. ठीक आहे, असं आहे बघा, वेगवेगळे, तिन्ही पण वेगवेगळे, लक्ष असू द्या ताईबाई अक्का, लक्ष असू द्या इकडं. ठीक आहे, चला आता तिघांमध्ये तिथे लिहून टाकतो मी, तिन्ही प्रोसेसमध्ये एक सिमिलॅरिटी आहे.
काय सिमिलॅरिटी आहे, तिन्ही प्रोसेसमध्ये इनिशियल अँड फायनल स्टेट सेम आहे. तिन्ही प्रोसेसमध्ये इनिशियल अँड फायनल स्टेट कशी आहे, सेम आहे. ठीक आहे. तर इनिशियल अँड फायनल स्टेट सेम असली म्हणजे डेल्टा यू पहिल्या प्रोसेसमध्ये, डेल्टा यू दुसऱ्या प्रोसेसमध्ये आणि डेल्टा यू तिसऱ्या प्रोसेसमध्ये. कारण की डेल्टा यूज का बरं सेम लिहिताय सर तुम्ही, डेल्टा यू एक स्टेट फंक्शन आहे, KTGमध्ये पण डिस्कस केले, थर्मोमध्ये पण डिस्कस केलं आहे. आता डेल्टा यू एक स्टेट फंक्शन आहे, ओके, नो इश्यूज ॲट ऑल. तर मला सांगा डेल्टा यू सगळ्यांसाठी सेम आहे, तर ज्याचं वर्क डन जास्त असणार त्याचं डेल्टा क्यू जास्त असणार 100%. ज्याचं वर्क डन जास्त असणार त्याचा डेल्टा क्यू जास्त असणार, बरोबर आहे. आता वर्क डन कोणाचं जास्त आहे, PV ग्राफ आहे ना, ज्याच्या अंडरमध्ये एरिया सगळ्यात जास्त त्याचं वर्क डन सगळ्यात जास्त. आता एरिया कोणाच्या अंडरमध्ये सगळ्यात जास्त आहे, एरिया बघा, एरिया थर्ड कर्वचा ग्रेटर दॅन एरिया सेकंड कर्व इज ग्रेटर दॅन एरिया फर्स्ट कर्व. म्हणजे सगळ्यात जास्त एरिया तुमचा कोणाच्या अंडर आहे, थर्ड कर्वच्या अंडर सगळ्यात जास्त एरिया आहे. तर मला सांगा ज्याच्या अंडर सगळ्यात जास्त एरिया त्याचं वर्क डन जास्त, W3 इज ग्रेटर दॅन W2 इज ग्रेटर दॅन W1, बरोबर आहे. आणि ज्याच्यात वर्क डन जास्त त्याच्यात Q जास्त. सो Q3 इज ग्रेटर दॅन Q2 इज ग्रेटर दॅन Q1. ऑप्शन ए. ठीक आहे, कळलं का. क्वेश्चन सिंपल आहे बघा. तसा हा क्वेश्चन मिळणार तुम्हाला PYQमध्ये पण मिळणार, CETच्या आणि बाकी ठिकाणी पण मिळणार, टार्गेट वगैरे मार्वेल जे पब्लिकेशनच्या बुक्स आहे सगळीकडे मिळणार तुम्हाला. ठीक आहे. आणि नीट JEEमध्ये पण असतोच हा फॉर्म्युला, हा क्वेश्चन. तर होप्सो तुम्हाला किती क्वेश्चन बघितले आपण, 5 क्वेश्चन बघितले आजच्या लेक्चरमध्ये. 5ही क्वेश्चन एकदम जबरदस्तरित्या कळाले असतील. मुलांना ग्राफचा एरिया फाइंड करायला खूप डिफिकल्टी जाता. ठीक आहे. तर होप्सो तुम्हाला ते जाणार नाही. ग्राफचे कितीही क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्ही, फक्त साइन कन्व्हेन्शनवरती लक्ष असू द्या. तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही याची गॅरंटी माझी आहे. ठीक आहे, तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही याची गॅरंटी माझी आहे. लक्ष असू द्या. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शनवरती. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एकदम जबरदस्त अशा पद्धतीने सुरू करणार आहोत थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस एकदा जर का सुरू झाल्या तर नंतर तुम्ही स्टॉप घ्यायचा नाही, रोज रिवाईज करून यायचं. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचा. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट इट इन नेक्स्ट लेक्चर. तर मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाईज करत राहा. बाय बाय, टेक केअर एव्हरीवन, टाटा.